रसिको आपल्या समोर ग्रंथ उपासक सन्माननीय कोकण कला मंच मुंबईचे दिग्गज शाहीर संदीप सावंत यांच्या लेखणीतून आणि यांच्या संकल्पनेतून आणि लेखक विनय पटेल यांच्या लेखणीतून सादर होतोय गणनाट्य। आपल्या समोर सादर होतोय गणनाट्य।
प्रचिती करी
या आनंदाच्या क्षणी कोणती सुमारता घेऊन आला? नारायण नारायण देवेंद्र तू या याच्यातलं कदाचित इज्जत पण करणार आहे आणि या प्राणीमात्रांची लक्ष ठेवलं हे तुला नाही. नारायण नारायण नारदा असा कोणता अपराध केलाय? प्रणाम पिताश्री प्रणाम. अरे मुले असे गमात न ठेवता उदास नावे कोणते कार्य चुकले आमचे? नारायण नारायण आपण तर सर्व धर्म सर्व ठाई आहात. आपणास मी तरी काय सांगावे, परंतु आपणास एवढंच सांगू इच्छितो की ज्ञानाने या राक्षसाने सर्वत्र आहार मागवला आहे आणि ते आता आपल्यावरती चाल करत आहेत, म्हणून आपल्याला सावध करण्यासाठी आलो आहे. नारायण नारायण मुली वगैरे आपण योग्य म्हणजे त्याचा वेळीच बंदोबस्त करा. आमच्यावर जाळ सुरू म्हणजे देवेंद्र आणि नारायण 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 जीवा शिवाचे जडले नाते, जीवा शिवाचे जडले नाते, सफल झाले काम, सफल झाले काम, पाणी लाल गण गण वाहिरा, पाणी लाल गण गण वाहिरा, पाणी लाल गण गण वाहिरा. जीवा जीवाचे जडले नाते, जीवा जीवाचे जडले नाते, सफल झाले काम, सफल झाले काम, पाहिला गणगण वाजिरा, पाहिला गणगण वाजिरा, पाहिला गणगण वाजिरा. जीवा जीवाचे
Rupadavi Sriranga, Jara Deva Kapila Paya.
प्रणाम विष्णुदेवा. तुम्ही सर्व पालक आहात, परंतु तुम्हाला मी काय सांगावं? इकडे सर्व देव बैठकीकडे सैरावायला पडत आहेत, हे मला पावत नाही, म्हणून येणं केलं. नारायण नारायण. नारद मुनी, आपण त्रिकाल ज्ञानी असून यावर काहीतरी उपाय सुचवा. नारायण नारायण. म्हणूनच आज देवी लक्ष्मी माता ईश्वर मी ज्या वेळेला श्री गणेशाने आराधना करण्याच्या वेळेस तुम्हाला एक दृष्टांत दिला होता, त्याची आठवण करावी म्हणून आलो ईश्वर. नारायण नारायण. देवी लक्ष्मी आठवा, त्यावेळी काय घटना घडली होती? लक्ष्मी देवी श्री गणेशाचे महत्व त्रिपुर श्री काय याची आपण आराधना केल्यास निश्चित प्राप्त होईल. हे देवी सगुण निर्गुण सुखकारक दुःखकारक या त्या गणेशाची आपण उपासना करावी आणि आम्हाला तो मार्ग सांगावा. नाथ, आपण योग्य उपाय सुचवला आहे, चला आपण श्री गणेशाची आराधना करूया. चला देव, येतो मी. नारायण नारायण. बैसुनिया तुम्ही उंदरावरी बैसुनिया तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी बैसुनिया तुम्ही उंदरावरी बैसुनिया तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी बैसुनिया तुम्ही उंदरावरी बैसुनिया तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी बैसुनिया तुम्ही उंदरावरी बैसुनिया तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी. ओ वाट पाहतो मी तुझ भेटण्याची आतुर लागे ओढ मनाची आतुर लागे ओढ मनाची आतुर लागे ओढ मनाची. ओ वाट पाहतो मी तुझ भेटण्याची आतुर लागे ओढ मनाची आतुर लागे ओढ मनाची आतुर लागे ओढ मनाची. आळवी मी तुझला सदासरी आळवी मी तुझला सदासरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी. नारायण नारायण. चला आपण गणेशाचं आराधना करूया. आराधना. वंदन हे गौरी गणेशा पूर्वावी माती मनीषा. वंदन हे गौरी गणेशा
हे बाळ असा जवळ ये आजपासून दुसऱ्या या काय लोक्यात पूर्णानंद या नावाने ओळखला असेल. अशा प्रकारे देवाने गणेशाची आराधना करून वर प्राप्त करून घेतला आणि त्याच्या संरक्षणासाठी गजाननाने पूर्णानंद असा अवतार घेतला. रसिको, गजाननाने पूर्णानंद असा अवतार घेतला. दैत्य गुरु अध्यास कुळामध्ये जन्माला येतो. तोही तिकडे वाढत असतो आणि गुढी पाठ दैत्य कुळात आपल्या समोर दाखवण्यात येतोय. रसिको, आपल्या समोर गणनाट्य सादर होत आहे की गणेशाचा पूर्णानंद होणार. अर्थात ज्ञानाने राक्षसाला हवं, अर्थात ज्ञानाने राक्षसाला हवं.
माझाही यावर विश्वास बसत नाहीये आणि आता तर तो तत्वज्ञान जमू लागला आहे आणि आता घडला तर आपल्या तुला परिवर्तन होईल थोडा धीर धरावा ही जर त्या देवांची नसावी ठीक आहे सुरुवात हातात करा थोडा धीर धरावा अचानक मोठा अनर्थ होऊ शकतो आपण त्या देवाने आपल्या कुणाला वाईट नक्कीच केलं आहे त्यांचं नाव घेणंही आपल्याला त्यामुळे सर्व सोडून दैत्य विद्या शिकावे माझा निराक्रम ठरल्याप्रमाणे यात कोणताही बदल होणार नाही सभा वाद सुद्धा त्या गणेशाची आराधना कशी काय करणार ना दैत्याचार्य माझ्या शुक्राचार्य यांनी सर्व मान्य सेव्यामध्ये का हा प्रश्न विचारला समरूपधारी श्री गणेश हा सेव्य तोच परब्रह्म स्वरूप असून सेवा उपासना तोच सर्व संकटापासून रक्षण करीत असा उपदेश दिला त्यावेळी माझी कृती आसना सेव मी पूर्णपणे ग्रहण केली थोडा धीर धरावा अशाने म्हणजे अनर्थ होऊ शकतो देव त्या देवाने आपल्या तुला तुम्हाला वर कदाचित केले त्यावर काहीतरी उपाय करायला हवा नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो ठीक आहे दैत्यराज यावर मी उपाय करतो येतो तुम्ही ठीक आहे उन्मत्त झालेला ज्ञानाने लक्ष मात्र त्याच
अवतार घेतला आणि त्या बाळाच्या गर्भामध्ये धावून आला. बाळाच्या रक्षणासाठी धावून आला. ज्ञानाने खुला खेळपडेला तो व्यक्ती ज्ञानाने खुला मात्र देव गणेशाच्या आराधना करू लागला. देव गणेशाच्या आराधना करू लागला. मात्र गणेशाला पूर्णानंद बाळाच्या काही गणेशाला आपल्या भक्तासाठी करावं लागलं. आपलं वाद बुद्धीलासहित आपले वाद पुस्तकासहित तो वाद आपल्या भक्ताच्या भेटीला आला. रसिक हो, ग्रंथ उपासक शाहीर गीतकार सचिन सावंत यांच्या संकल्पनेतून निघालेला हा गट आणि सूत्रसंचालक विनय फडे यांच्या लिखणीतून सादर होतोय पूर्णानंद अवतार. गणेशाचा पूर्णानंद अवतार ज्ञानारी राक्षसावर अर्थात ज्ञानारी राक्षसावर हो. अशा प्रकारे ज्ञानारी राज्याचा वध करण्यासाठी अखेर पूर्णानंद गणेश आल्या. ज्ञानारी राज्याचा वध करण्यासाठी काय गणेशाने पूर्णानंद अवतार होऊन प्रकट झाला. कार्यक्रमासाठी